नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये घेतलेले जी.के.चे प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअर्सचे प्रश्न डेली बेसिसवर आहेत. चला प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, पोलीस पाटलाची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए महसूल विभाग. ठीक आहे, पोलीस पाटलाची नेमणूक जी आहे ती महसूल विभाग करत असतो. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. ठीक आहे, सेपरेटली प्रश्न विचारला जाईल. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर 1967. या अधिनियमानुसार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अधीनस्थ उपविभागीय अधिकारी यांच्याद्वारे पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. ठीक आहे, म्हणजेच जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अधीन असणारा उपविभागीय अधिकारी यांच्याद्वारे पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. पोलीस पाटील हे गृह विभागाच्या नियंत्रणाखाली काम करतात. नेमणूक जरी महसूल विभाग करत असला तरी काम त्यांना गृह विभागाच्या खाली करावं लागतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटी सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर नाशिकराव तिरपुडे. ऑप्शन क्रमांक डी नाशिकराव तिरपुडे उत्तर असणार आहे. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते कधी? 1978 मध्ये. ठीक आहे, 1978 मध्ये याच वर्षी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री हे पद स्थापन करण्यात आलं आणि 1978 मध्ये झाले नाशिकराव तिरपुडे. ठीक आहे, आता सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री कोण होते हा प्रश्न विचारला जाईल तर अजित पवार, ज्यांचं अलीकडेच विमान अपघातात निधन झालं बघा, हे सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. किती वेळा? 6 वेळा. ठीक आहे, एकूण 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत अजित पवार. आता सर्वात कमी काळ जर विचारलं तरी अजित पवारच उत्तर द्यायचे. सर्वात कमी काळ देखील उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार. किती? 80 तास. फक्त 80 तासासाठी उपमुख्यमंत्री होते अजित पवार. सर्वात कमी काळ देखील अजित पवार हेच असणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री जर विचारल्या तर आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ पदावर राहणारे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? तर चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात नेमणूक? राष्ट्रपती करत असतात. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती उत्तर असणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ जर विचारला तर 6 वर्षे किंवा 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. ठीक आहे, 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ असतो. भारताच्या निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त विचारले जातात. गेल्या वर्षी देखील विचारलेले आहेत. सुकुमार सेन. ठीक आहे, पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. दुसरे होते कल्याण वैद्यनाथन सुंदरम. ठीक आहे, कल्याण वैद्यनाथन सुंदरम. सध्या कोण आहेत? ज्ञानेश कुमार 26वे. ठीक आहे, सध्या ज्ञानेश कुमार आहेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त. ठीक आहे, ECIची स्थापना कमेंट करून सांगायची मला. 324 कलमाने आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. कधी झाली कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, विमान उडत असताना इंजिनपासून निघणाऱ्या वाफेचे डॅश डॅश होऊन ढग तयार होतात. काय होतं? तर संगणन. ठीक आहे, विमान उडत असताना इंजिनपासून निघणाऱ्या वाफेचं संगणन होऊन ढग तयार होतात. त्यानंतर प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार केव्हा झाला? हा प्रश्न पोलीस भरतीत अतिशय महत्त्वाचा आहे बघा. 1932 मध्ये. ठीक आहे, 1932
उत्तर असणार आहे पूर्ण तारीख काय 24 सप्टेंबर, ठीक आहे 24 सप्टेंबर 1932 रोजी हा करार झाला पुण्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात, ठीक आहे येरवडा जेलमध्ये हा करार झालेला आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर स्वाक्षरी कोणी केली तर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षरी केली, ठीक आहे हा प्रश्न विचारलेला आहे पुणे करारावर खालीलपैकी कोणी स्वाक्षऱ्या केल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मदन मोहन मालवीय उत्तर द्यायचं आहे महात्मा गांधी तर्फे त्यांनी केलेली होती। त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोठे आहे, कोठे आहे मुख्यालय तर मुंबईमध्ये, ठीक आहे मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय आहे। महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली होती 2 जानेवारी, ठीक आहे 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना स्थापना झाली होती आणि 2 जानेवारी हा रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र पोलिसांचा, ठीक आहे रेझिंग डे कोणता आहे 2 जानेवारी हा प्रश्न खूप वेळेला विचारलेला आहे। महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले महासंचालक होते के.पी. मेडेकर, ठीक आहे के.पी. मेडेकर। त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाच्या पहिल्या महिला डीजीपी होत्या रश्मी शुक्ला। सध्या डीजीपी म्हणजेच महासंचालक आहेत सदानंद दाते। इतरही महाराष्ट्र पोलीस दलावर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते खूप प्रश्न आहेत ते एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाहीत, ठीक आहे त्यासाठी आपण एखादा सेपरेट व्हिडिओ बनवूया पोलीस प्रशासनवर। त्यानंतर प्रश्न आहे नीलक्रांती कशाशी संबंधित आहे, कशाशी संबंधित आहे मत्स्य व्यवसाय, ठीक आहे मत्स्य उत्पादन किंवा मत्स्य व्यवसाय याच्याशी संबंधित आहे नीलक्रांती। आता नीलक्रांतीचे जनक म्हणून अरुण कृष्णन आणि हिरालाल चौधरी यांना ओळखलं जातं, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर प्रश्न आहे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हणतात। जे प्रश्न आपण घेतोय आपल्या या पूर्ण सिरीजमध्ये दररोजचे व्हिडिओ पहा तुम्ही, यामधले बरेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या भरतीत पाहायला मिळतील, ठीक आहे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत वारंवार रिपीट होतात तेच प्रश्न आपण या सर्व सिरीजमधून कव्हर करत आहोत। या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा विक्रम साराभाई, ठीक आहे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई आहेत। हा जो प्रश्न आहे तो आधी देखील मी कव्हर केलेला आहे पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे आपण परत एकदा घेतोय। तर बघा विक्रम साराभाई यांनी इस्रोची स्थापना केलेली आहे, ठीक आहे इस्रोची स्थापना कोणी केली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना केलेली आहे विक्रम साराभाई यांनी कधी 15 ऑगस्ट 1969, 15 ऑगस्ट 1969। आता इस्रोचं जुनं नाव मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचंच नवीन नाव इस्रो करण्यात आलेलं आहे तर ते जुनं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। आता इस्रोचे पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई, ठीक आहे संस्थापक व पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे गुरुत्वाकर्षण सिद्धांत न्यूटन यांनी कोणत्या पुस्तकात मांडलेला आहे, हा देखील प्रश्न गेल्या वर्षी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये रिपीट झालेला आहे। उत्तर आहे प्रिन्सिपिया, ठीक आहे प्रिन्सिपिया हे पुस्तक आहे। याचं पूर्ण नाव मोठं आहे बघा ते लक्षात ठेवायचं आहे फिलॉसॉफी नॅचुरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका, ठीक आहे शेवटचा शब्द लक्षात ठेवायचा आहे प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका एवढं मोठं त्या पुस्तकाचं नाव आहे पण ऑप्शनमध्ये प्रिन्सिपिया हेच दिलं जातं। याच पुस्तकामध्ये आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि गतीचे 3 नियम स्पष्ट केलेले आहेत। त्यानंतर प्रश्न आहे AU गोल्ड CU कॉपर तर Fe काय, उत्तर असणार आहे बघा लोह, ठीक आहे Fe ही लोहाची रासायनिक संज्ञा आहे। पाऱ्याची मला कमेंट करून सांगायची आपण मागे एका व्हिडिओमध्ये पाहिलेले पारा याची रासायनिक संज्ञा। त्यानंतर प्रश्न आहे मुंबई कोस्टल रोडला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे, उत्तर काय असणार आहे तर छत्रपती संभाजी महाराज, ठीक आहे छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव मुंबई येथील कोस्टल रोडला देण्यात आलेलं आहे। आता हा जो रस्ता आहे तो प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरला वरळी वांद्रे सी लिंकशी जोडतो। याच रोडचा काही भाग समुद्राखालून गेलेला आहे जो भारतातील समुद्राखालील पहिला अंडर वॉटर टनेल किंवा पाण्याखालील बोगदा असणार आहे, ठीक आहे भारतातील पहिला
रोड खालील बोगदा कोणता, तर याच रोडचा असणार आहे मुंबई कोस्टल रोड. ठीक आहे, त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय वंशाच्या डॅश डॅश यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. कोणी, तर हरगोविंद खुराना. ठीक आहे, हरगोविंद खुराना हे भारतीय वंशाचे आहेत, ज्यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरिता असलेल्या कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली. हा जो शोध आहे तो हरगोविंद खुराना, मार्शल निरेनबर्ग आणि रॉबर्ट हॉली यांनी लावला. ठीक आहे, आणि यासाठी या तिघांना 1968 मध्ये वैद्यकशास्त्र किंवा चिकित्सेमधील नोबेल मिळाले. 1968 मध्ये वर्ष महत्त्वाचं आहे, कारण याच वर्षी नोबेलमध्ये अर्थशास्त्र हा विषय जोडण्यात आला. ठीक आहे, आपण कालच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे. नोबेलमध्ये एकूण 6 विषय आहेत आणि शेवटचा विषय आहे अर्थशास्त्र, जो 1968 मध्ये जोडण्यात आलेला आहे. त्याआधी होते 5. त्यानंतर प्रश्न आहे, पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्यास वापरण्याचा अधिकार आहे? कोणत्या दर्जाच्या? पोलीस उपमहानिरीक्षक. ठीक आहे, ऑप्शन बी उत्तर असणार आहे. पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजेच DIG, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस. ठीक आहे, DIG असं म्हटलं जातं या अधिकाऱ्याला. तर याला वापरण्याचा अधिकार आहे. हे वाहन 1 स्टार लावण्यात आलेलं. ठीक आहे, निळी प्लेट असते, त्याच्यावर 1 स्टार असतो. ठीक आहे, आता 2 स्टारचं कोण वापरतं, तर IG. DIGच्या वरती जो असतो IG, पोलीस महानिरीक्षक. ठीक आहे, पोलीस महानिरीक्षक हा 2 स्टारची गाडी वापरतो. त्यानंतर त्याच्यावरती असतो DGP, त्याला 3 स्टार असतात. ठीक आहे, 3 स्टार DGP आणि ADGP ही गाडी वापरतात. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विमान भारतात तयार होते? कोणते विमान होते? तर दिलेल्या पर्यायांपैकी सध्या तेजस हे विमान भारतात तयार होते. पूर्वी मिग व्हायचं, पण आता त्याचं उत्पादन होत नाही. तेजसचं उत्पादन आता होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम कोणती? तर आदित्य L1. ऑप्शन सी उत्तर असणार आहे. आदित्य L1 ही भारताची सूर्याचा अभ्यास करण्यासाठीची पहिली मोहीम आहे. ही मोहीम 2023 मध्ये राबवण्यात आली होती. वर्ष विचारलेलं आहे. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा येथून या मोहिमेची सुरुवात झाली होती. आंध्र प्रदेशमध्ये आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा येथे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन कोठे झालेलं आहे? तर बघा, मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर नागोबा जतारा नावाचा आदिवासी सण कोणत्या राज्यात आयोजित केलेला आहे? तेलंगणा. ठीक आहे, तेलंगणामध्ये नागोबा जतारा नावाचा आदिवासी सण आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या विमानतळाचे नामकरण श्री गुरु रविदासजी विमानतळ असे केलेले आहे? तर बघा, आदमपूर पंजाब. ठीक आहे, पंजाबमधील आदमपूर विमानतळाचं नाव आता श्री गुरु रविदासजी विमानतळ असं केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, युमनाम खेमचंद सिंग कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत? तर मणिपूर. ठीक आहे, मणिपूरमध्ये आतापर्यंत राष्ट्रपती राजवट होती आणि आता नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत युमनाम खेमचंद सिंग. ठीक आहे, राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमान्वये लावू शकतात राष्ट्रपती? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 कोणास जाहीर झालेला आहे? कोणास जाहीर झाला आहे? वीरभद्रम. ठीक आहे, वीरभद्रन रामनाथन याला पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 जाहीर झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2026चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? कोणी पटकावले? तर एलिना रायबाकिना. ठीक आहे, एलिना रायबाकिना हिने ऑस्ट्रेलियन ओपन 2026चे महिला एकेरीचे विजेतेपद
पटकावलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सध्या चर्चेत असणारे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे पुस्तक आहे मनोज मुकुंद नरवणे. ठीक आहे, मनोज मुकुंद नरवणे यांचं हे पुस्तक आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. 100% प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक कर्करोग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? कोणत्या दिवशी? तर दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस साजरा केला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 प्रश्न महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत. जे फॅक्ट ॲड केले तर जवळपास 50-60 प्रश्न तुमचे या व्हिडिओतून कव्हर केलेले आहेत, जे सर्व पोलीस भरतीत विचारले जातात. आता या 24 प्रश्नांची रिव्हिजन घेऊया, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न पाठ झालेत की नाही समजण्यास मदत होईल. म्हणजेच ही तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे. चला रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न आहे बघा, पोलीस पाटलाची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, महसूल विभाग. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, नाशिकराव तिरपुडे. त्यानंतरचा प्रश्न, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, चंद्र. त्यानंतर प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, राष्ट्रपती. त्यानंतर प्रश्न, विमान उडत असताना इंजिनपासून निघणाऱ्या वाफेचे डॅश डॅश होऊन ढग तयार होतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संघनन. त्यानंतरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार केव्हा झाला? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, 1932. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, मुंबई. पुढील प्रश्न आहे, नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, मत्स्य व्यवसाय. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हणतात? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, विक्रम साराभाई. पुढील प्रश्न, गुरुत्वाकर्षण सिद्धांत न्यूटन यांनी कोणत्या पुस्तकात मांडला आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रिन्सिपिया. त्यानंतर प्रश्न आहे, AU गोल्ड, CU कॉपर, FE प्रश्नचिन्ह. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लोह. त्यानंतर प्रश्न आहे, मुंबई कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, छत्रपती संभाजी महाराज. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय वंशाच्या डॅश डॅश यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हरगोविंद खुराना. त्यानंतर प्रश्न आहे, पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्यास वापरण्याचा अधिकार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजेच DIG. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विमान भारतात तयार होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तेजस. पुढील प्रश्न आहे, सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम कोणती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आदित्य L1. त्यानंतर प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन कोठे झालेलं आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई. त्यानंतर प्रश्न आहे, नागोबा जतारा नावाचा आदिवासी सण कोणत्या राज्यात आयोजित केलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, तेलंगणा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या विमानतळाचे नामकरण श्री गुरु रविदासजी असं करण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आदमपूर, पंजाब. त्यानंतर प्रश्न आहे, युमनाम खेमचंद सिंग कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मणिपूर. त्यानंतर प्रश्न आहे, पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 कोणास जाहीर झालेला आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक
सी वीरभद्रन रामनाथन. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2026चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, एलिना रायबाकिना. त्यानंतर प्रश्न आहे, सध्या चर्चेत असणारे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणाचे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, मनोज मुकुंद नरवणे. शेवटचा प्रश्न आहे, जागतिक कर्करोग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4 फेब्रुवारी. अशा प्रकारे आपण 24 प्रश्नांचे महत्त्वाचे फॅक्ट आणि 24 प्रश्नांची रिव्हिजन पूर्ण केलेली आहे. रिव्हिजन कम परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण किती गुण मिळाले कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक शेअर करायचा आहे आणि एक लाईक करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.